लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथं धनंजय म्हणत असतो की त्या जीवाने जे व्रत घेतलं आहे ना 21 दिवसाचं, ते मात्र त्याचं काही पूर्ण होणार नाही. बघ आता तो त्याला मी इथं टिकूच देत नाही आणि तो नंदिनीच्या आसपाससुद्धा फिरला ना, आता मी त्याला नंदिनीला अजिबात नंदिनीच्या आसपास फिरकू देणार नाही. बघ आता त्याला मी कसा काढतो इथून. आता इथे शारदा म्हणत असते की तुम्ही का ऐकत नाही आहे, तुम्हाला त्याचं प्रेम कळत नाही आहे, त्याची एक चूक तुमच्या लक्षात येते आहे, पण तुम्हाला त्यांचं प्रेम कळत नाही आहे. तितक्यात नंदिनी येते. नंदिनी म्हणते, आई बाबा तुम्ही माझ्यावरून का भांडताहेत, तुम्ही असे दोघं भांडू नका. तेव्हा आता शारदा म्हणते की नंदिनी तुला का दिसत नाही आहे, जीवाने एक चूक केली पण ती आणि त्या जीवानेच तुला सावरलं आणि तुझ्या डोक्यावर हात ठेवला, नाही तर तुझ्या इज्जतीचे धिंदोडे निघले असते त्यावेळेस आणि त्याच वेळेस तुला जीवाने सावरलेलं आहे. आणि मग तुला जर एवढीच जीवाची काळजी वाटत नाही ना, तू कशाला रात्री त्याच्यासाठी वरण भात घेऊन गेली होती, कशाला त्याची काळजी करते. जर तुला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही तर तू रात्री का सोफ्यावर झोपली होती आणि जेव्हा रात्री रिक्षात झोपला तर तुला स्वतःला शिक्षा करून घेत होतीस आणि तू सोफ्यावर झोपली होतीस. हे सगळं कशासाठी करत आहे, कारण की नंदिनी तू जीवावर प्रेम करत आहे, तू प्रेमात पडली आहे जीवाच्या आणि तुला हे सगळं फक्त आता दाखवायचं, तू दाखवत नाही आहे हे मात्र मान्य आहे की नाही तुला. आता इथे शारदा इथे नंदिनीला समजवत असते आणि मग ती म्हणते की नंदिनी म्हणते असं काही नाही आहे, मी जीवाला कधीच माफ करू शकत नाही. पण शारदा मात्र नंदिनीला तिच्या प्रेमाची इथे जाणीव करून देते. ती म्हणते की अगं असं नसतं आणि तू विसरू नकोस, जीवाने ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुझ्यासाठी केल्या आहे त्या आठव आणि वाईट गोष्टी सोडून दे. जीवाने तुझ्यासाठी काही चांगलं केलंच नाही का? एकदा आरशात जाऊन बघ स्वतःला. आता इथे नंदिनी तिच्या बेडरूममध्ये येऊन आरशासमोर बसते आणि जीवाने ज्या ज्या तिच्यासाठी चांगल्या गोष्टी केलेल्या असतात त्या तिला आठवत असतात आणि तितक्यात आता तिला जीवाचा भास होतो. जीवा बेडरूममध्ये आलेला आहे आणि जीवा म्हणतो, चकाचक बाई तू माझीच आठवण काढत होतीस, अशापुढे तू बसून माझ्याच चांगल्या आठवणींमध्ये तू रोमून गेलेली होतीस आणि बघ ना तू का हे मान्य करत नाही आहे आणि म्हणूनच मी इथे आलेलो आहे. मला माहिती होतं की तू माझी आठवण काढत होतीस म्हणून मी इथं आलेलो आहे. आता इथे तेव्हा जेव्हा नंदिनीला त्यांनी ज्या ज्या नंदिनीसाठी चांगल्या गोष्टी केलेल्या असतात त्याची आठवण करून देत असतो. तुझ्यासाठी गजरा, तुझ्यासाठी ते एकत्र बसून चहा पिणं, वडापाव खाणं, पाणीपुरी ह्या सगळ्याची आठवण जीवाने करून दिलेली असते. आता नंदिनी मात्र रडायला लागते. नंदिनी म्हणते, हो मी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे जीवा, पण 16 डिसेंबरच्या दिवशी मी तुम्हाला प्रपोज करणार होते आणि या सगळ्या गोष्टी संपून टाकणार होते. नको ते आपण जो डिवोर्स फाईल केला होता, नको ते काउन्सिलर नको, मी त्या रात्री तुम्हाला सगळं खरं सांगून टाकणार होते आणि आपल्या संसाराची रंगत पुढे नेणार होते. पण झालं काय मात्र आणि 16 डिसेंबरचा दिवस जर आठवला ना, सगळं काही संपून गेल्यासारखं वाटतं आणि मग नंदिनीने इथे जीवाच्या समोर तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. ती जीवावर खूप प्रेम करत असते, पण आता मात्र तिला जो 16 डिसेंबरचा दिवस आठवला की ती म्हणते, आता हो येते ना तुमची आठवण, त्या दिवसापासून तर आत्ता 10 जानेवारीपर्यंत मला तुमची आठवण येत होती आणि आता मात्र नाही आणि ती जीवाला मारायला लागते. जेव्हा म्हणतो ऐक खूप लागलं. नंदिनीला परत जीवाची दया येते आणि ती सॉरी म्हणते, कुठं लागलं तुम्हाला? आणि मग जेव्हा म्हणतो की इथं लागलं आणि मग जेव्हा इथे नंदिनीची माफी मागतो आणि तिला मिठी मारतो आणि म्हणतो की आपण सगळं मागचं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया आणि आपल्या विश्वासाची गाठ अशीच बांधून ठेवूया. आपली लग्न गाठ जशी बांधली गेली ना ती आता सैल झालेली आहे आणि ती थोडीशी आपण घट्ट करूया, असं जीवा नंदिनीला सांगत असतो आणि नंदिनीच्या हातावर जेव्हा नंदिनी नाव लिहितो आणि नंदिनी एकदम आनंदाने हसत असते. नंदिनीने जणू काही हे सगळं स्वीकारच केलेलं आहे आणि मग त्यांच्या प्रेमाला सुरुवात होते. नंदिनी जीवाला मिठी मारते आणि मग मिठी मारताना नंदिनीला पुन्हा 16 डिसेंबरचा तो फोटो ते सगळं नंदिनीच्या डोळ्यासमोर येते आणि नंदिनी म्हणते की माझ्याजवळून लांब जा, लांब जा आणि नंदिनी डोळ्यावर हात ठेवते. तो तर जीवाचा नंदिनीला भास झालेला असतो आणि नंदिनी रडायला लागते. तितक्यात आता धनंजय तिथे येतो आणि धनंजय म्हणतो, नंदिनी तू का रडते आहेस? तेव्हा आता नंदिनी म्हणते, छे बाबा तुम्ही हे काय करत आहात, तुम्ही गेले नाही ऑफिसला? तेव्हा धनंजय म्हणतो, नाही ग आज घरूनच काम करायचं आहे आणि तो जीवा आहे ना तो जास्त काळ इथे टिकू शकत नाही. 21 दिवसातले 2 दिवस तर गेलेले आहे आणि आता मात्र उरले आहे 19 दिवस आणि त्याचा जो हा फाजीलपणा चालला आहे ना तो जास्त काळ टिकू शकत नाही. नंदिनी तू जीवावर तुझं प्रेम नाही आहे ना? नंदिनी काहीच बोलत नाही. इथे जीवाला गुड्डूचा आवाज येत असतो. गुड्डू डंबेश इथे व्यायाम
करत असतो. तर गुड्डू म्हणतो, माझ्या पिंकीला खुश करण्यासाठी जीवाभैया मला तुमच्यासारखी बॉडी बनवायची आहे आणि अशी बॉडी मला तुम्ही बनवून द्या. जीवाभैया तुमची बॉडी किती छान आहे आणि मग इथे तुमचे जे ससूचे आहे ना ते रोज योगा करतात असं गुड्डू इथे सांगत असतो. ते बघा आले तिकडे जीवाभैया पाठीमागे बघा. जेव्हा पाठीमागे बघतो आणि रिक्षातली मॅट घेऊन जेव्हा ही धनंजयजवळ येऊन बसतो आणि योगाला सुरुवात करतो, ओम म्हणत असतो. तेव्हा मात्र धनंजय म्हणतो की हे काय करत आहे, हे काय नवीन नाटकं तुझी चालू झाली आहे. जेव्हा म्हणतो की योगा करत आहे कारण की तुम्ही मला हारूच शकत नाही, कारण की तुम्हाला माझ्याबरोबर हारण्याची भीती वाटत आहे. तर इथे धनंजय म्हणतो की मला नाही हारण्याची भीती वाटत आणि तू काय योगा करणार रे, माझ्यापुढे कोणीच टिकू शकत नाही असं धनंजय जीवाला म्हणत असतो. आणि तू जे हे काही करत आहे ना, माझ्या मुलीला जिंकण्याचा प्रयत्न करत आहे ना, हे कधीच मान्य होणार नाही असं धनंजय जीवाला सांगत असतो. तुझा हा अल्लडपणा आणि फाजीलपणा आता मात्र गुड्डू देवाजवळ प्रार्थना करत असतो. म्हणत असतो, जीवाबाईला शक्ती दे, आता मात्र काही खरं नाही. आणि मग इथे जीवा मात्र इथे धनंजय बरोबर योगाचं कॉम्पिटिशन लावतो. तेव्हा धनंजय म्हणतो, अरे तू जास्त काळ इथे नाही टिकणार, तुझ्याकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे आणि नंदिनीला तू इथून घेऊन जाऊ देऊ नाही शकणार असं तो सांगत असतो. इकडे मात्र रम्या काव्याकडे बघत असते. काव्या साडी घालून खाली आलेली असते आणि पार्थ पण तेथे असतो आणि पार्थने काव्याकडे बघता बघता काव्याचा पाय घसरतो आणि पार्थ इथे काव्याला सांभाळतो आणि काव्याचा हात पकडतो आणि तिला सावरतो पडण्यापासून. हे सगळं रम्या बघते. रम्याचा जळफळाट होतो. तिकडे जायला लागते तर रम्याचा पाय घसरून रम्या देखील खाली पडते आणि म्हणते की अरे पार्थ मला हात दे. आणि पार्थ इथे रम्याला हात द्यायला जातो तर काव्या म्हणते मी आहे ना तुला सांभाळायला. तर मग इथे काव्या रम्याला हात देते आणि तिला उठवते. आता पार्थ हात द्यायला जातो पण इथे पार्थचा हात मागे करून काव्याच रम्याला हात देते आणि तिला उठवते. आता मात्र इथे काव्या मात्र साडी घालून आलेली आहे आणि ती इतकी सुंदर दिसत आहे की पार्थ इथे काहीच बोलू शकत नाही आहे. पार्थ इथे काव्याकडे बघतच राहतो आणि रम्या मात्र पार्थ आणि काव्याकडे बघता बघता तोंडावर आपटलेली असते. आता मात्र काव्या पार्थचं मन जिंकेल का? पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे.